श्री राम, जय श्री राम, श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम. सुमित्रा, मला माझ्या कुटुंबाला पुन्हा हसत खेळत असताना बघायचंय. हो ताई. भरत राजा होईल म्हणून मला कसलीही आपत्ती नाही. उलट मला तर पूर्ण विश्वास आहे, भरत आला तर तो राम, सीता, लक्ष्मणला वनातून परत या राजभवनात घेऊन येईल. महाराजांची हीच इच्छा आहे आणि आपली सुद्धा हीच इच्छा आहे ना. सत्य बोलत आहात तुम्ही माताश्री. भरत भाऊजी रघुनंदनांना परत आणू शकतात. रघुनंदन परत आले तर सीताही त्यांच्या सोबत येईल, सौमित्रही येतील. माताश्री, आपण भरत भाऊजी आणि शत्रुघ्न भाऊजींना तात्काळ अयोध्येला बोलावून घेतलं पाहिजे. ताई, आपण सुमंतच्या परतण्याची वाट पाहिली नाही पाहिजे का? जर सुमंत आपल्यासोबत त्या तिघांनाही घेऊन आले तर? माताश्री, त्रिभुवन जिन भगवन के बसाए, निर्जन वन में बसने आए. दशरथ सुत रथहीन विचरते, कठिन भूमि कोमल पग धरते. हर स्थिति की सहभागिनी सीता, छाया बन चले संग परिणीता. राम लखन संग सिय लगे ऐसे, ब्रह्म जीव संग माया जैसे. प्रणाम निषादराज. तुम्ही अजूनही इथेच आहात? तुम्हाला तर अयोध्येला परत जायचं होतं ना? रघुनंदन रामांना घेऊनच अयोध्येला परत जाईन. रामाविना अयोध्येला परत जाण्याची इच्छाच होत नाही. प्रयत्न जरी केला तरी माझ्या रथाचे घोडे एक पाऊलही पुढे जाणार नाहीत. सुमंतजी, तुम्हाला विना रामच अयोध्येला परतावं लागेल. कारण प्रभू राम तर आपल्या धर्माचं पालन करण्यासाठी माता सीता आणि लक्ष्मण सोबत वनात निघून गेले आहेत. मी 14 वर्षापर्यंत इथेच याच ठिकाणी त्यांची प्रतीक्षा करेन. आणि रघुनंदन राम, जानकी आणि लक्ष्मण तिघांना घेऊन अयोध्येला परत जाईन. सुमंत, प्रभू श्रीराम तुम्हाला पिता समान मानतात. त्यांचा तुमच्यावर विश्वास आहे. त्यांना पूर्ण विश्वास आहे की तुम्ही त्यांच्या कुटुंबाचे रक्षण कराल. तुम्हाला अयोध्येला परतावंच लागेल, ते सुद्धा प्रभू रामांच्या विनाच. हो सुमंत. चला वध की
आश्रम का परिवेश मनोरम, स्थान अलौकिक दृश्य विहंगम, मुनिवर का ऐसा है प्रभाव, सब जीवों में मैत्री भाव। जान गए मुनि केवल ज्ञानी, द्वार पधारे सारंग पानी, सीता लक्ष्मण आए साथ, स्वागत कियो अरसी मुनिनाथ। दोनों मुख से कछु नहीं बोले, अंतर से अंतर को तोले, राम को मुनि और मुनि को राम, देख रहे अपलक अविराम। महर्षी, तुम्ही त्रिकालदर्शी आहात. संपूर्ण विश्व तुमच्या तळहातावरील एका बोराप्रमाणे आहे. तुम्ही आमच्या भूत आणि भविष्य काळाच्या बाबतीत सगळं काही जाणता. महर्षी, पित्याच्या आज्ञेचं पालन करणं, मातेच्या इच्छेची पूर्ती करणं आणि भरत सारख्या प्रिय बंधूचे राजा होणे आणि त्यानंतर तुमच्यासारख्या महर्षींचे दर्शन होणं, मी अवश्य काही पुण्यकर्म केले असतील ज्याचं मला फळ मिळालं आहे. महर्षी, तुम्हाला तर चांगलंच माहीत आहे की आम्हाला 14 वर्षांसाठी वनात निवास करायचा आहे. त्यापैकी काही काळ तुमच्यासारख्या महर्षींच्या सानिध्यात राहायचं आहे. जर तुम्ही मला असं एखादं स्थान सांगितलं जिथे निवास केल्याने आमच्यामुळे महर्षी आणि तपस्वींच्या साधनेमध्ये कसलीही बाधा येऊ नये, तर आमच्यावर तुमची कृपा होईल. हे रघुनंदन, तुम्ही निवास करण्यासाठी स्थान विचारत आहात, ही तर तुमची विनम्रता आहे. कारण असं कोणतं स्थानच नाहीये जिथे तुमचा निवास नाही. तुम्ही तर प्रत्येक प्राण्याच्या हृदयात निवास करता. हे प्रभू, तुम्हीच तर या चराचर जगताला व्याप्त केलं आहे आणि याच जगतात निवास करण्यासाठी तुम्ही स्थान शोधत आहात. महर्षी, मी तर एक साधारण मनुष्य आहे, तुमचा सेवक आहे आणि मला तुमचा सेवकच राहू द्या. हे रघुनंदन, तुमची विनम्रता धन्य आहे. तुम्ही तिघे चित्रकूटावर निवास करा. गंगाजींची पवित्र धारा मंदाकिनीला महर्षी अत्रींची पत्नी सती अनुसूया आपल्या तपोबळाने इथे घेऊन आल्या आहेत. तुम्ही तिघे तिथेच निवास करा आणि आम्हा ऋषीमुनींना धन्य करा. जशी तुमची आज्ञा महर्षी. राम, माझा राम. मला क्षमा कर राम, परत ये राम. राम. पिताश्री, काय झालं पिताश्री. पिताश्री? हो, पिताश्री पायऱ्यांवरून पडले. यावेळी आपण तुमच्या आजोळी आहोत. अयोध्येत नाही, इथे पिताश्री कुठून येतील जे तुम्हाला दिसतील? झोपा, तुम्ही स्वप्न पाहिलं असेल. परंतु वाईट स्वप्न होतं.
मांडवी, मी यापूर्वी कधीच असं स्वप्न पाहिलं नाही. मग आज हे स्वप्न का पाहिलं मी? पिताश्री राम भ्राताश्रींना हाक मारत होते, म्हणत होते, राम परत ये, राम परत ये. मी खूप विचलित आहे. असे स्वप्न मला काय संकेत देत आहे? भ्राताश्री राम अयोध्येमध्ये नाहीत का? माझे पिताश्री बरे असतील ना? राम 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 राम. शुद्धीत असो किंवा बेशुद्ध, प्रत्येक क्षणी रामाला हाक मारत असतात. कौसल्या कौसल्या, हो महाराज. 5 दिवस झाले सुमंत अजूनही रामाला घेऊन परत आलेला नाही. 5 दिवसांपासून तो माझ्या मुलांना जंगलात फिरवत आहे. कौसल्या, आमच्या आज्ञेचे पालन नाही केलं सुमंतने. त्याला दंड दे, कारावासात टाकून दे सुमंतला. आम्ही तर विनंतीही केली होती सुमंतला, तरीही आमच्या रामला घेऊन वनात निघून गेला. तो अजूनही परतला नाही आमच्या रामासोबत. राम महाराज, राम राम. सुमित्र नाही. मंदाकिनी शुचि सरित सुहाई, अनुसुईया तब हरि प्रगटाई, ओ जन प्रगट सिद्ध मुनि संता, चित्रकूट की अनंता. तप करके अनुसुईया सती लाए तुझे इस स्थान पर. हे अमृता हे गंग श्री, हम धन्य तुझको देख कर. पुण्य प्रदान मंदाकिनी, हम आ गए तेरी शरण. सुखदायिनी शुभदायिनी, स्वीकार कर श्रद्धा नमः. मंदाकिनी वरदायिनी, स्वीकार कर श्रद्धा नमः. चित्रकूट में आ गए राम लखन सिय साथ. स्वागत करने देवगण बन गए भीड़ की रात. जय जय कांतानाथ. अब तक नभ से जो पुष्प बरसाते रहे, धरती पे आके अब पुष्प बरसाते हैं. फूलों के समान खिले राम जानकी को देख, फूल बरसा के वे तो फूले न समाते.
जल डाल सुरगण अक्षय पुण्य कमाते हैं। चरणों पे राम जी के जिसने झुकाया शीश, राम जी उठा के उसे कंठ लगाते हैं। राम विरह के दुख से दुखारी, विवश लौट रहा मन लिए भारी। सजीव सुमंत्र विकल निरूपाल, नगर प्रवेश किया नहीं जाए। कहाँ रह गए राम सिया, दुख में तन सुख देने। प्रश्न सुमंत्र से पूछते, एक संग सौ नैन। सुमंतजी, तुम्ही एकटेच? तुमच्या सोबत राम सीता आणि लक्ष्मण होते, ते कुठे गेले? तुम्ही त्यांना वनात सोडून आलात का? तुमचं धाडस कसं झालं त्यांना वनात एकटं सोडून येण्याचं? तुम्ही सुद्धा महाराणी कैकेयीच्या षडयंत्रामध्ये सहभागी तर नाहीत ना? अयोध्येचं भाग्य फुटलं मित्रांनो, राम परतले नाहीत. इस चिंता में और भी हुआ सुमंत्र उदास। कैसे जाकर तोड़ दे पितु की अंतिम आस। पेटवा पेटवा महाराणी, आनंदाचे दीप पेटवा, तुपाचे दिवे लावा आणि आपल्या मनातून संशयाचा अंधकार दूर करा. तुझं बोलणं मला लक्षात नाही आलं मंथरा. सुमंत एकटाच परतला आहे. मी म्हणत होते ना, राम परतणार नाही, तो परतला नाही. सजीव सुमंत्र के आने का सुन, और मिला आतुर द्वारे की ओर धाई है। सूने हाथ लौटने ने थोड़ी सी भी आशा वो भी माटी में मिलाई है। दशा पे ध्यान सीता नहीं के, बुरी दशा दशरथ जी की दशा ने बनाई है। सबका कुशल चाहो तो लगन लौट आओ, सिया राम लेके तुम्हें राम दुहाई है। सिया राम लेके तुम्हें राम